सध्या पाऊस जोरदार आल्याने शेतकऱ्यांचा पेरणी हंगाम सुरू झाला आहे। विशेषतः कपाशीची लागवड विदर्भात सर्वाधिक असल्याने शेतकरी बियाणे खरेदी करत आहे। मात्र अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात अवैध बोगस बियाणे विकण्याचा धुमाकूळ सुरूच आहे। 3 दिवसा अगोदर 6,55,000चे बोगस बियाणे जप्तीची कारवाई झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी 1,55,000चे बियाणे जप्तीची कारवाई सुरू असताना कृषी विभाग व दत्तापूर पोलिसांच्या मदतीने 12 लाख किमतीचे हिगणगाव येथून रामेश्वर चांडक यांच्याकडून 1,000 बॅग बोगस बियाणे जप्त करण्यात आले आहे। कृषी विभागाच्या गुप्त माहितीनुसार बोगस बियाणे टाळेबंदीच्या काळात धामणगाव तालुक्यात आणण्यात आले होते। या ठिकाणी मोठा बोगस बियाण्याचा साठा आहे, त्याचा शोध घेणे सुरू असल्याचे कृषी विभागाचं म्हणणं आहे। बोगस बियाणे घेऊन जाणारा एक पिकअप टेम्पो पकडण्यात आला। त्यामध्ये 40 गोण्या बोगस बियाणे मिळून आले। टोटल 12 लाखाचा माल पोलिसांनी रात्री जप्त केलेला आहे। यात 3 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। तिन्ही आरोपीचा पुढील तपासकामी PCR घेण्यात आला। यात रविवारपर्यंत पोलिसांनी PCR दिला। यात अजून किती लोक गुंतलेले आहेत, अजून किती बोगस बियाण्याचे साठा आहे हा जप्त करायचा आहे। गोपनीय माहिती मिळालेली आहे आणि त्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने आम्ही भरारी पथकामार्फत तसेच पोलीस प्रशासनाच्या मदतीने छापे टाकून त्या ठिकाणी अनधिकृत बियाण्याचा साठा पकडलेला आहे। सध्या तालुक्यात 3 कारवाया करण्यात आलेल्या आहेत। चेतन कोठारी, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे।